बातमी मनसे संदर्भातली आहे, कारण मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध होईल। जाहीरनाम्यामध्ये कोणत्या घोषणा केल्या जातील, संभाव्य यादीवर आपण एक नजर टाकूया। मुंबईतील विकासाचा मुद्दा समाविष्ट असेल। भोंगे उतरवण्याचा मुद्दा देखील जाहीरनाम्यात असण्याची दाट चिन्ह आहे। तरुणाईला रोजगार, विशेषतः भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या दृष्टीनं मनसे ही नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे। महिला सुरक्षेचा मुद्दा देखील जाहीरनाम्यात असू शकतो, तर कायदा सुव्यवस्था राखण्याचा देखील वादा मनसेच्या जाहीरनाम्यात दिला जाण्याची शक्यता आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? जाहीरनामा आज मनसेचा प्रसिद्ध होतोय, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल, पण गेले अनेक दिवस राज ठाकरेंकडून आजवरच्या प्रचार सभा आपण जर पाहिल्या तर राज ठाकरेंकडून एक वक्तव्य वारंवार केलं जातं, मुंबईचा महाराष्ट्राचा अक्षरशः विचका केलेला आहे। हे सतत विधान केलं जातं राज ठाकरेंकडून। याचाच आता वचपा या जाहीरनाम्यातून काढण्याचा प्रयत्न राज ठाकरेंकडून केला जाईल का? नक्कीच लागवी, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनसेचा जाहीरनामा जो आहे तो आज प्रसिद्ध केला जाणार आहे। आज वांद्रे येथील MIG क्लब येथे साधारण 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपूर्ण जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केला जाणार आहे। आणि एकंदर हा संपूर्ण जाहीरनामा जर पाहिला तर अनेक गोष्टी या संपूर्ण जाहीरनाम्यात आपल्याला संभाव्य अशा आपल्याला पाहायला मिळतात। एकंदर अनेक प्रश्न जे सध्या आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतात, त्या अनेक प्रश्नांचा उलगडा सध्या आपल्याला या संपूर्ण जाहीरनाम्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। एकंदर महिलांवरील अत्याचार किंवा महिलांचे सुरक्षेचा प्रश्न असेल किंवा अनेक बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा अनेक अशा प्रकारचे अनेक प्रश्न जे आहेत जे आपल्या सामाजिक पातळीवर आपल्याला पाहायला मिळतात, अनेक प्रश्नांचा उलगडा सध्या केला पाहायला मिळणार आहे। आणि एकंदर कुठेतरी जो चर्चेचा जो विषय आहे, जो अनेक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मशिदीवरील भोंगे, तो सुद्धा मुद्दा आपल्याला या संपूर्ण जाहीरनाम्यात असण्याची दाट शक्यता वर्तवली आपल्याला जाताना पाहायला मिळते। याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक आपल्या प्रचार सभेमध्ये अनेकदा मशिदीवरील भोंगे काढण्यासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण मुद्दा जो आहे तो आपल्याला मुद्दा या संपूर्ण जाहीरनाम्यात असलेले पाहायला मिळणार आहे। एकंदर हा संपूर्ण जो मुद्दा आहे तो राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे या संपूर्ण मुद्द्यानंतर आपल्याला विरोधक जे आहेत ते आपल्याला नेमके कशी प्रतिक्रिया देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असं तरी या संपूर्ण जो जाहीरनामा आहे तो 10 वाजता आपल्याला सादर होताना पाहायला मिळणार आहे। लागवी, निश्चित धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेला एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।